त्याच्यामध्ये मुंग्यांची पावडर तर बघा आता प्रमाण असं काही नाहीये. अंदाजाने साधारण अंदाजे आपण वर्ण त्याच्यावरती टाकतोय. ठीक आहे, तिकडे जाऊ पलीकडे पाहिजे. जरा ते तोडून घे, मिक्स करून घे. आणि जर ट्रायको घालायचं ट्रायको घालू शकता, काय अडचण नाही. मी असं महाग होतं तिथे सर काल ते. नाही ते महागच आहे. महागच आहे काय? ट्रायकोडर्मा घेतला आम्ही 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. तेवढं आहे एवढं घालायचंच नसतं ना. नाही किलोचा भाव पाकिट घेतलं. 110 रुपये अर्धा किलो आहे. 220 रुपये किलो म्हणला मला. 20 रुपये किलो. मी एक फोटो ग्रॅम फोटो घालायचं. टाकलो नाही काय? टाकतो थांबा ग्रुपवर टाक. लिस्ट आहे की तिथली प्राइस लिस्ट. आता थोडीशी माती टाकली तेव्हा सगळे कुंडी भरून घेतो. कटिंग लावायचं. कटिंग लावायचं. आता आपल्याला कटिंग लावायचं आहे याच्यामध्ये. माझं हे काही रोप लावणार नाही आहे याच्यामध्ये, कटिंग लावणार आहे. त्यामुळे कुंडी वरपर्यंत भरायला लागलीत ते. अदरवाईज ते कमी लेवलला. या तुमचीच वाट बघायला लागलोय. जरा लावा रोप. कुंडी भरून झाली आहे. आता एवढी माती हे काय करायचं, एवढी माती आपण जागावरती का ठेवतो, ते पाणी साचण्यासाठी. म्हणजे पाणी आपण त्याचं जे घालतोय ते पाणी थोडंसं साचून राहावं याच्यासाठी. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, कटिंग लावणार आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की स्पर्धेसाठी आपल्याला जर कुंडी तयार करायची असेल ती कशी झाली पाहिजे. ठीक आहे, आता या इथे असे जर कोली असं पुरे आले ना तर हे पुरे काढून टाकायचे. ठीक आहे, कोली असं कोलियस. आता काय झाले, त्याच्यापेक्षा झाडं वाढायला लागली ती भरपूर, हाईट वाढायला लागली. बरोबर आहे ना. हे बघा, हे हाईट नुसतीच वाढली. ह्याला ऊन नसलं मिळाल्यामुळे हे वाढले, थोडंच राहिले, छोटंच राहिलं. आणि बाकीचे जे कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये झाले आणि हे वाढले जास्त. ठीक आहे, आता एक बघा, कटिंग खूप मोठं काढायचं नाही ह्या झाडाचं, कुठलंही पण ह्याचं करताना छोटंच कटिंग काढायचं. आता मी हे कटिंग करतोय. तिरका काप घ्यायचा का? तिरका काप घ्यायचा का, ह्या झाडावर परत जे पाणी पडणार पावसाचं म्हणा किंवा आपण जे घालू ते पाणी त्याच्यावरती राहता कामाने पाणी वाहून जावं आणि बुरशी लागू नये म्हणून. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपण पानं काढून टाकू का, तर हा भाग आपला मातीमध्ये जाणार. आता करा, नोड एकच राहिला आहे. बरोबर आहे ना. का, आता ह्यालाच मुळं फुटणार आहेत. आता ह्याच्या खाली मुळं कुठं फुटणार नाहीत, मुळं फुटणार आहेत ती ह्याला फुटणार आहे. त्यामुळे आपल्याला वरचं आता डोळे हे म्हणजे ऑलरेडी पानं मिळालेली आहेत, फक्त खाली तुम्हाला मुळं याला फुटली पाहिजे. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटलं की हे पानं खूप जास्त हेवी होत आहेत, तर ही तुम्ही मोठी पानं जी आहेत ती तुम्ही काढू शकता. काही झाडांमध्ये पूर्ण पानं काढून टाकायची असतात जेव्हा कटिंग लावतो आपण त्यावेळेला, पण कोलियस हा इझिली जगतो, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. संकेत बाकीच्या झाडांचे पण थोडंसं जून असलेल्या फांद्या. हो. आता हे कुठल्या टाईपमध्ये आहे झाड, कोलियस? हार्डवूड कटिंगमध्ये आहे, सेमी हार्डवूडमध्ये आहे का कशामध्ये आहे? ह्याचं खोड कसं आहे? सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. बरोबर आहे, म्हणजे अजून सॉफ्ट आहे. थोडक्यात सॉफ्टपेक्षा सॉफ्ट आहे. ह्याला काय म्हणायचं, हर्बेशियस कटिंग. हार्बेशियस कटिंग. हां, म्हणजे जास्त पण नाही करायचं का काय कटिंग? नाही, हर्बेशियस म्हणजे हे खूप लवचिक आहे. हर्ब्स असतात ना, हां. हर्ब सारखं याचं कटिंग आहे. हां. अजून मी कमी करतो. हे झाले. आता कटिंग लावताना आता जर तुम्ही खूपच प्रोफेशनल